आयोजनात या संस्थेने आणि डिकले सर, डोंगरे सर त्यांच्या संपूर्ण टीमनं जे काही सहकार्य केलं, ते आयोजन केलं संपूर्णपणे, त्याच्याबद्दल त्यांचा आभार आदरणीय शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम यांनी मानलंच आहे. पण तरीही आभार प्रदर्शनामध्ये त्यांचं सर्वात प्रथम नाव घेतो, त्यांचा आभार मानतो. मिटकर सर, तिडके सर, बोराखडे मॅडम आणि उपप्राचार्य रहाणे सर यांचे सर्वांचे मनापासून आभार. ज्यांची नावं घेतली नाहीत त्या सगळ्यांची नावं घेऊन आभार. परीक्षक म्हणून ज्यांनी काम केलं त्या सगळ्या 8 शिक्षकांचं, प्राध्यापकांचं मनापासून आभार. राजे संभाजी सैनिकी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभार. तुम्ही सगळेजण इथं होतात म्हणून या सभागृहालाही जरा रंग आला, मजा आली जरा तुम्ही सगळेच होते म्हणून. आणि संपूर्ण सगळ्या कार्यक्रमावर जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षक आणि मुख्याध्यापक देशमुख सर, देसाई सर, अमरसिंग, क्षीरसागर सर जे आपले उपशिक्षणाधिकारी होणार आहेत लवकरच, या सगळ्यांचे मनापासून आभार. ज्यांनी तारांगण आपल्याला दाखवलं, चंद्रावरील चांद्रयानाची सफर आपल्याला घडवली, असे मनगटे सर आणि त्यांची टीम यांचेही आभार. सूत्रसंचालन ज्यांनी करून उत्कृष्ट असं या संपूर्ण कार्यक्रमाचा भार वाहिला, असे अधिक सर यांचं मनापासून आभार आणि कौतुक. चांद्रयान बनवणारी जी टीम आहे, ज्यांनी खूप मेहनतीनं ते चांद्रयान बनवलं होतं, ती चांद्रयान या संपूर्ण प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यानंतर फोटो काढण्यासाठीच एक महत्वाचं ठिकाण ठरलं. सांगू शकल्याने आणि सीओ सरांनी त्याच विषयावरती खूप वेळ त्यांना टेन्शन दिलं. त्याबद्दल त्या टेन्शन बद्दलही थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. नंतर या ठिकाणी आजच्या या समारंभासहित मागच्या 15 दिवसापासून अतिशय सूक्ष्म अशा छोट्या सूचना ज्या मला सातत्यानं फोनवर मेसेज करून प्रत्यक्ष असताना, सोबत असताना देत आहेत, अशा आमच्या विभागाच्या माननीय शिक्षणाधिकारी लाटकर मॅडम यांचे मनापासून आभार. त्यांच्या पाठिंब्यामुळे, त्यांच्या विश्वासामुळेच हे व्यवस्थित मला करता आलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या ठिकाणी समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले महानगरपालिकेचे विज्ञानाकडे नेहमीच दुर्लक्ष करणारे आमचे तीनगोटे साहेब यांचे मनापासून आभार. आणि त्यांना विनंती की यानंतर विज्ञान प्रदर्शन इतर तालुक्यांपेक्षा सगळ्यात पहिले जिल्हाभरातून आलेले सर्व बालवैज्ञानिक यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि त्यांना पुढच्या वर्षासाठी एक सूचना देतोय. आता तुमच्यापैकीच बरेच लोक पुन्हा पुढच्या वर्षी विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी प्रयत्न करणार मला खात्री आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की प्रयोग नाविन्यपूर्ण असला पाहिजे. त्यात बाजारातून रेडीमेड काहीतरी आयडिया मिळवून ते करायचं नाही. स्वतःची कल्पना, स्वतःची बुद्धी वापरून आणि स्वतःचा अभ्यास वापरून काहीतरी करायचं, हे पुढच्या वेळेला ठरवा. हा संकल्प या वर्षी आत्ता करा, म्हणजे आपण पुढच्या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हा स्तरावर नाही तर राज्य स्तरापर्यंत जाऊ शकतो. पण तसं जेन्युइन तो प्रोजेक्ट आपला असला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आतापासून शुभेच्छा. संत कबीर शाळेच्या विद्यार्थ्यांनी खूप छान जिवंत शास्त्रज्ञ या ठिकाणी उभे केले, त्यांचे आभार. नंतर त्या तारांगणला ज्यांनी बोलवलं ते देशमुख सर, त्यांनी इथपर्यंत मुलं घेऊन आला, त्याच्याबद्दल त्याचे आभार. शहरातील शाळांनी चांगला प्रतिसाद दिला, विद्यार्थ्यांना इथं आणलं, बोलवलं, दाखवलं, त्यांचेही आभार. आणि इथं काम करत असलेल्या या आमच्या मित्रांनी पाठीमागचं चांगलं मॅच केलं, साऊंड, हे सगळ्या गोष्टी, त्याबद्दल त्यांचे आभार. राहिलेल्या सगळ्यांचेच मनापासून आभार. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण राष्ट्रगीताना या संमेलनाचा शेवट करीत आहोत. फक्त 52 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. एक साथ खडे